ओम साई वर्सोली संघाकडून आपण पाहतोय स्ट्राईक वरती करण 9 सेकंडवर आपण पाहतोय ते म्हणजेच मंदारला. तर पहिलं षटक घेऊन येतोय बापदेव रांजणकर संघाकडून. पॉवर प्लेचं महत्त्वपूर्ण षटक घेऊन येतोय तो म्हणजेच गोलंदाज आदित्य. एक महत्त्वपूर्ण खेळाडू आहे या संघातील बापदेव रांजणकर संघातील. बऱ्याच वेळेला या गोलंदाजाला मी पॉवर प्लेचं षटक हाताळताना पाहिलंय. नेहमीच आपल्या संघाला आपल्या षटकात तो विकेट प्राप्त करून देतो आपल्या पहिल्या षटकात. पाहूया या सामन्यात तशीच कामगिरी तो करणार का, कारण त्याच्या समोर आपण पाहिलं तर आक्रमक फलंदाजांची जोडी करण आणि मंदार आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा इशारा येतोय लेट्स प्ले. पहिल्या फेरीतील लढत आहे दोन्ही संघांसाठी. माझ्या समान शुभेच्छा. पाहूया मैदानात कोणता संघ अव्वल दर्जाचा खेळ आपल्याला दाखवतोय आणि दुसऱ्या फेरीत प्रवेश करतोय जिथे त्यांचा सामना होईल तो म्हणजेच मागील सामन्यातील विजेता जागृती थळ या संघाबरोबर. पहिला चेंडू आदित्यचा. पहिल्या चेंडूला मोठा स्ट्रोक मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू खूप काळ हवेत, क्षेत्र चेंडूच्या खाली आणि पहिला चेंडू होती हादरा. पहिल्या चेंडू होती आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळून देतोय गोलंदाज आदित्य. डी जलसंधी. एज मधले म्हणजे कमी वयाचे खेळाडू देखील चांगला परफॉर्मन्स दाखवतात आणि आपल्या संघाला रिप्रेझेंट करतात, आपल्या संघासाठी धावा जमवतात. आणि महत्त्वपूर्ण म्हणजे त्या संघांचं मी कौतुक करेन जिथे यंग टॅलेंट शोधलं जातं. ते यंग टॅलेंटला कमी वयाच्या खेळाडूंना संधी दिली जाते, संघामध्ये आपला खेळ दाखवण्याची संधी दिली जाते. पाहूया हा खेळाडू आपल्या मिळाल्या संधीचं सोनं करणार का, कारण पहिल्या चेंडूती हादरा बसलाय आणि सामन्याच्या दुसऱ्या चेंडूती त्याला मैदानात प्रवेश करावा लागतोय. गोलंदाज आदित्य आपल्या संघाला ड्रीम स्टार्ट करून देतो पहिल्या चेंडूवर. यावेळेचा चेंडू उजाशीच्या दूरवर जाणारा पंच शरद पाटील सर आपल्याला दोन्ही आज समर्थन करून या चेंडूला वाईड घोषित करतायत. संपूर्ण 3 नाईट आणि आज चौथ्या नाईटमध्ये देखील म्हणजे अंतिम नाईटमध्ये देखील आपण पंचाच्या भूमिकेत 3 अव्वल दर्जाचे पंच पाहतोय. एका बाजूला आपण पाहतोय मुख्य पंचाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत शरद पाटील सर. उपपंचाच्या भूमिकेत आपण पाहतोय म्हणजेच राजेश पाटील सर आणि त्याचबरोबर विनोददादा पाटील सर हे देखील पंचाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळालेत. इथे मात्र चांगला चेंडू ऑफिसच्या बाहेर शफल झाल्यानंतर चेंडूला लेफ्ट काढायचा प्रयत्न. नक्कीच चुकीचा प्रयत्न, मी म्हणेन चुकीचा पर्याय, कारण चांगला चेंडू टाकला जातो आदित्यकडून. या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही. निर्धार चेंडू आपण पाहतोय. षटकाचा विचार केला तर 2 चेंडू झालेत. षटक सुरुवात जरी विकेटने झाली असेल त्यानंतर अवांतरपैकी धाव, त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करताना आपण गोलंदाज आदित्यला पाहतोय. फ्लोर फुलटा चेंडू होता, चेंडूला खेळायचं होतं ते म्हणजेच कव्हरच्या दिशेला, मात्र चेंडूला खेळून काढला आपण पाहतो तुम्ही मिड ऑफच्या दिशेला, जिथे क्षेत्ररक्षक कुणालला आपण पाहतोय. एक चांगला खेळाडू, अष्टपैलू खेळाडू कुणालला आपण पाहतोय. गत वर्षी अलिबागमधील मोठ्या लीग्समध्ये देखील आपण या खेळाडूला खेळताना पाहिलं होतं. सेकंड इनिंगमध्ये त्याच्या बॅटने येणाऱ्या धावा देखील आपल्याला पाहायला मिळतील. बोलूया चालू इनिंगकडे, जिथे आपण पाहतोय ऋषिकेश उजव्या आशीच्या दूरवर जाण्याचा प्रयत्न करतोय. पंच सांगतायत हा चेंडू वाईड आहे, कारण चेंडू फलंदाजापासून दूरवर ठेवण्याच्या प्रयत्नात गोलंदाज आदित्य इथे मात्र आपली दिशा भरकटतोय. अवांतरची धाव दिली जाते. या अवांतर धावेने धावफलकावरती 2 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत जी धावसंख्या आपण पाहतोय 2, या दोन्ही धावा या अवांतर स्वरूपाच्या आहेत. आणि या दोन्ही धावा जर आपण पाहिलं तर गोलंदाज फलंदाजापासून चेंडू दूरवर ठेवण्याच्या प्रयत्नात दिल्या जात आहेत. क्षेत्रक्षणात काहीसा बदल नक्कीच केला गेला आहे. मित्रांनो याकडे देखील लक्ष द्या की टायमर इथे सेट केलेला आहे. पहिली 3 षटकं आपल्याला 15 मिनिटांमध्ये गोलंदाजी करण्याच्या संघाला पूर्ण करायचे आहेत. लोअर फुलटा चेंडू, चेंडूला खेळून काढला ऑन साईडला, जिथे डीपला प्रोडक्शन आहे. 1 धाव इथे पूर्ण केली, ते खराब क्षेत्रक्षण होत आहे आणि त्यामुळे आपण पाहिलं तर 2 धावा सहज इथे पूर्ण केल्या जात आहेत. क्षेत्रक्षण आपण पाहतोय चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात फंबल करतो, त्याच्या हातून चेंडू निसटला आणि त्याचा पुरेपूर फायदा दोन्ही फलंदाजांनी उचललाय आणि एकेरी धावचं रूपांतर इथे 2 धावांमध्ये त्यांनी केलंय. या 2 धावांनी आपण पाहिलं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 धावा. या 2 धावांनी आपण पाहिलं तर ऋषिकेशने आपल्या खेळीला सुरुवात केली आणि आपल्या धावांचं अकाउंट ओपन केलंय.
उजव्याशीच्या बाहेर शफल होऊन ऑन साईडला मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूची गती कमी केली होती. कमालीचं प्रदर्शन या षटकात गोलंदाज आदित्यचं पण पाहतोय. आव्हान सुपाच्या धावा सोडल्या तर खरंच कमालीची गोलंदाजी त्याची सुरू आहे. या षटकात एक नाही दोन नाही तर तब्बल 3 चेंडू त्यांनी आतापर्यंत निधाव टाकलेत. ऋषिकेश सारख्या या नवोदित खेळाडूला इथे मात्र जागेवर उभं केलंय. पहिल्या षटकात येणारा पावप्लेच्या षटकात येणारा आता आपण अंतिम चेंडू पाहू. आतापर्यंत नक्कीच म्हणायला लागेल हे कंजूस षटक आपण अनुभवतोय गोलंदाज आदित्यचं. आपला संघ म्हणजेच बापदेव रांजणकर या संघासाठी. पाहूया अंतिम चेंडू देखील तो एक चांगला चेंडू टाकून एका चांगल्या यशस्वी षटकाची सांगता करणार. इथे मोठा स्ट्रोक पाहायला मिळणार. पुन्हा एकदा चांगला चेंडू, या चेंडूवर देखील धाव मिळणार नाही. काय कमालीचं षटक आहे बघा. अभि तर षटक आवडलं असेल तर नक्कीच टाळ्या वाजवा पाहिजेत, कारण पावप्लेच्या षटकात 2 अवंत धाव देऊन सुद्धा आपण पाहिलं तर केवळ 4च धावा खर्च केल्यात गोलंदाज आदित्यने. पहिल्या षटका अखेरीस प्रथम फलंदाजी करत असताना ओमसाई वर्सोली संघ थोडासा अडचणीत आणि संथ गतीने धावा येताना पहिल्या षटकाच्या अखेरीस पण पाहतोय, कारण धाव फलक स्थिती आहे ती म्हणजेच 1 गडी बाद 4 धावा. 4 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. एक षटक इथे पूर्ण झाले. 4 षटकांचा सामना आहे आणि जर टाइमकडे पाहिलं आपण तर हे षटक 5 मिनिटांमध्ये इथे पूर्ण झालेलं आहे. तेव्हा उर्वरित 2 षटकं आपल्याला 10 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत. याकडे लक्ष द्या बापदेव रांजणकर संघ. गोलंदाजीसाठी नवीन षटक घेऊन वैयक्तिक पहिल्या संघाचे दुसरे षटक घेऊन ओमकार आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक असा गोलंदाज ज्याच्याकडे असलेल्या व्हेरिएशनसाठी तो ओळखला जातो. एक असा गोलंदाज जो विकेटिंग ऑप्शन म्हणून ओळखला जातो. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सलावेच्या भूमिका झालेला मंदार आता स्ट्राईकवर येतो, कारण पहिल्या षटकातील संपूर्ण खेळ होणारी पडझड, निर्धाव चेंडू, त्याचबरोबर अवंत चेंडू हे सर्व काही त्याने पाहिलं ते नॉन सेकंड उभं राहून. आता पाहूया मंदार कशा प्रकारे आपल्या खेळीला सुरुवात करतोय. पहिला चेंडू या षटकातील फुलटॉस चेंडू होता, मात्र या चेंडूला आडव्या बॅटने पाहिलं तर लॉंग ऑफ स्विचला खेळून काढलं जात आहे. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल, एक धाव घेतली तर एकेरी धावेने मंदारने आपल्या वैयक्तिक धावसंख्येला सुरुवात केली. तर संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 5 धावा. ओमसाई वर्सोली संघाकडे आपण पाहिलं चांगला फलंदाजी क्रम आहे आणि त्याच ताकदीचा तेवढाच भेदक गोलंदाजी क्रम आहे. मग एक चांगली धावसंख्या रचली गेली तर एक चांगला सामना आपल्या सर्वांना पाहायला मिळेल आणि तीच प्रतीक्षा, तीच अपेक्षा इथे बसलेले सर्व प्रेक्षक वर्ग आणि आपल्याशी जुडलेले सर्व प्रेक्षक वर्ग करत असतील. ही स्पर्धा आपण पाहिली नाईट टुर्नामेंट ड्रीम्सक्रिकेट.in माध्यमातून आपल्याला पाहता येते. इथे मात्र चांगला स्ट्रोक आहे आणि चेंडू जाईल मिड विकेट, सीमारेषेच्या पार येतोय या सामन्यातील पहिला बिग षटकार. थँक्यू डीजे. तर पंच विनोद पाटील सर आपण इथे यायचंय, कारण गोलंदाजाच्या गोलंदाजीवरती थोडासा आक्षेप घेतलाय फलंदाजाने. पंचांचा इशारा येतोय नोचा. इथे गोलंदाजाच्या गोलंदाजी शैली नक्कीच विवादास्पद आढळली, त्यामुळे या गोलंदाजाला पुढे या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाहीये. तर या चेंडूवरती आपण पाहिलं तर षटकार आले म्हणजे 6+1 एकूण 7 धावा इथे मोजल्या जातील. 9+6 म्हणजे एकूण धावसंख्या होईल ती म्हणजेच 12 धावा आणि त्याचबरोबर षटक पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या गोलंदाजाला नियुक्त करावं लागेल. चला मित्रांनो, टीम मीटिंग घेऊ नका, मी आधीच सांगतोय आपल्याला. आता 7 मिनिटं ही झालेली आहेत, अजूनही आपलं दुसरं षटक संपलेलं नाहीये, याकडे देखील लक्ष द्या.
उर्वरित 8 मिनिटांमध्ये आपल्याला हे षटक आणि पुढचं षटक पूर्ण करायचंय. फ्रीची संधी असेल ती म्हणजेच फलंदाजाला. गोलंदाज कुणाल येतोय. इथे मात्र चांगला चेंडू, फ्रीच्या चेंडूवरती मोठा सुख मात्र खेळता येत नाहीये. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. धावसंख्या आपण पाहिली, धावसंख्या झाली ती म्हणजेच 13 धावा. दोन चेंडू झालेले आपण पाहतोय. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडू वरती लगावलेला एक मोठा फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय मिड विकेटच्या बाहेर, येतोय षटकार डीजे. या षटकाराने आपण पाहिलं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे एकूण 19 धावा. इथे मात्र चांगला चेंडू, टप्पा पडलेला चेंडू अतिरिक्त उचली घेतोय आपण पाहतोय. शरीराचा वेध घेतोय. एक अष्टपैलू खेळाडू आहे. या चेंडूवरती कोणतीही धाव आली नाहीये. आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 चेंडू झालेत. दुसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूचं खेळणं बाकी आहे. इथे बॅकफुटला 2 चेंडूला आपण पाहिलं तर पंच केलं. जोपर्यंत चेंडू फील्ड केला जाईल 1 धाव पूर्ण केली जाते. या एकेरी धावेने धावसंख्या होते ती म्हणजे 20 धावा. अजूनही या षटकातील आपण पाहिलं एका चेंडूचं खेळणं बाकी आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय. पहिल्या षटकात जिथे आपण पाहिलं कंजूस गोलंदाजी झाली होती. दुसरे षटक टाकण्यासाठी आलेल्या गोलंदाजी सुरुवातीची चांगली केली नाही. इथे झेल होणार का. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि फलंदाज ऋषिकेशची खेळी संपुष्टात येते आणि दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूवरती कुणालला यश मिळते. डीजेला संधी. आपल्या सर्वांचे लाडके भाईजान यांच्यावरती आधारित गाणं आपण ऐकलं. फलंदाजीसाठी आपण पाहतोय न्यू बॅटर मंदार आपल्याला पाहायला मिळतोय. मंदार पाटील, 2 मंदार आपल्याला या संघात पाहायला मिळतात. तर गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज दीपराज. लक्ष असू द्या 10 मिनिटाचा अवधी झालेला आहे 2 षटक पूर्ण होण्यासाठी. हे षटक 5 मिनिटांमध्ये पूर्ण करायचंय. बापदेव रांजणकर संघ. दीपराज आपलं पहिलं षटक घेऊन येतोय. संघासाठी महत्त्वपूर्ण असं तिसरं षटक, कारण 4 षटकांचा सामना आहे आणि या 4 षटकांच्या सामन्यामध्ये तिसरं षटक खूप महत्त्वपूर्ण असतं. दीपराजचा पहिला चेंडू आपल्या षटकातील. पहिल्या चेंडूवरती इथे मोठा प्रहार केला जातोय आणि दीपराजचं स्वागत केले जाते ते म्हणजे षटकाराने वेलकम म्हटलं जाते फलंदाजाकडून. डीजेला संधी. पहिला चेंडू हाफ वॉल चेंडू आणि मंदार जणू काही प्रतीक्षेतच होता की असा चेंडू आला तर मी आपले हात मोकळे करणार आणि धावा जमवणार. बॅटची कड्या लागते. इथे आपण पाहिलं तर
स्लिपला जो क्षेत्ररक्षक तैनात आहे चांगल्या प्रकारे चेंडूला फील्ड करतोय. या चेंडू कोणती धाव घेतली जात नाहीये. धाव संख्या आपण पाहिली 26 वरती सिरावलेली आपण पाहतोय. षटकाचा विचार केला आतापर्यंत 2 चेंडू झालेले आहेत. streamscricket.in च्या सर्व टीमचेही देखील इथे आभार. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट थेट प्रक्षेपण त्यांच्या माध्यमातून सर्वांना पाहायला मिळतंय. इथे मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू खूप काळ हवेत. झेल होणार का? प्रयत्न केला जातोय आणि इथे आपण काय पाहतोय याला म्हणतात रिले झेल. नक्कीच मित्र ही रील उद्या आपल्याला पाहायला मिळेल. शीर्षक पुढे सरसावला त्याच्या हातून झेल जरी निसटला तरी तिथे गोलंदाज आला आणि त्याने हा झेल कंप्लीट केलाय. फलंदाज मंदार इथे बाद होतोय. डी चेला पुन्हा एकदा संधी. फलंदाज रोहितला पण पाहतोय. बापदेव रांजणकर संघातील गोलंदाजी नक्कीच कमालीची होते. त्याचबरोबर क्षेत्ररक्षण देखील त्याच दर्जाचं आपल्याला पाहायला मिळतं. 26 धावा आपल्या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. ओमसाई वर्सोली या संघाचे थोडंसं चिंतेत नक्कीच ओमसाई वर्सोली संघ, कारण हे मैदान आपण पाहिलं संपूर्ण वर्तुळाकार मैदान. त्याचबरोबर चौफेर फटकेबाजी करण्याची संधी फलंदाज धाव बनवण्यासाठी खूप संधी आहे. त्यामुळे अशा ठिकाणी आपल्या गोलंदाजांना आपल्याला काही ठेवायचं असेल, सामना वाढवण्याची संधी द्यायची असेल तर मात्र एक चांगली धावसंख्या, मोठी धावसंख्या असणं आवश्यक आहे. चांगला चेंडू, या चेंडूवरती 1 धाव दिली जाते. पहिला चेंडू आपण पाहिला डीप राजचा नक्कीच तितकासा चांगला नव्हता. पहिला चेंडू हाफ बॉल होता, मात्र त्यानंतर त्याने कमबॅक केलंय. आपल्या लेंथमध्ये आपल्या गतीत बदल केला आणि त्यानंतर त्याचं श्रेय देखील त्याला मिळालं. एक विकेट देखील त्याने प्राप्त केली आणि पुढच्या काही चेंडूमध्ये आपण पाहिलं तर विशेष धावसंख्या त्याने दिलेली नाहीये. पहिल्या चेंडूवर षटकारानंतर पुढचा चेंडू निर्धाव, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर पुढच्या चेंडूवर केवळ एकेरी स्वरूपाची धाव दिली आहे. आता पुन्हा एकदा आपण पाहतोय मंदार पाटील स्ट्राईकवर आहे. 9 सेकंडवर आपण पाहिलं तर न्यू बॅटर ज्याने 1 धाव काढली असा रोहित. फुलटॉस चेंडू आपण पाहतोय. एक लाऊड अपील केलं जात आहे, मात्र पंच सांगतायत अतिरिक्त उसी घेऊन चेंडू लागला होता पायावरती, त्याच्यामुळे चेंडू यशांवरती जाऊन आढळला असता. लेग बिफोर विकेटचं अपील इथे पंचांनी फेटाळून लावलंय. तिसऱ्या षटकातील येणारा आता अंतिम चेंडू आपण पाहू. धावसंख्या विशेष नाहीये, त्यामुळे आता फलंदाजांना लक्ष द्यावं लागेल ते म्हणजे धावांकडे. कशा प्रकारे धावा येतील, एकेरी दुहेरी स्वरूपाची धावा, चौकार, षटकार, जेणेकरून आपल्या संघाला एका सुस्थितीत ते घेऊन जातील. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी आपल्या फलंदाज चेंडूला फील्ड केलं जात आहे. काय कमालीचं प्रदर्शन बघा दीपराजला आपण पाहतोय. ज्या पद्धतीत दीपराजने पुढील 5 चेंडू केले षटकारानंतर वाखाणण्याजोग आहे. कमबॅक कसं करायचं बघा, प्रेशरमध्ये न येत आहे दीपराज आपल्याला दाखवून देतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्याने पण पाहिलं तर ऐन वेळी म्हणजे मोकेशन इथे ऐन टायमात इथे म्हणजे दिलेल्या वेळेमध्ये षटक हे 3 षटक पूर्ण झालेले आहेत. चला चौथ्या षटकासाठी गोलंदाजाला नियुक्त करायचं आहे. गोलंदाजीसाठी पाहूया बापदेव रांजणकर संघाकडून कोणता गोलंदाज येतोय. न्यू बॅटर तुषार आपण पाहतोय फलंदाजीसाठी येतोय. तर मंदार पाटील आपण पाहिलं तर रनआउटचा शिकार झाला. यानंतर गोलंदाजीसाठी येतोय चौथं षटक घेऊन हर्षवती. आता जबाबदारी असेल की या षटकात कमीत कमी धावा द्यायच्यात, कारण मागील 3 षटकामध्ये गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली. विशेषतः पहिल्या षटकात 4च धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकात जर आपण पाहिलं तर अवांत धावा आल्यामुळे ते षटक काहीसं महागडं पाहायला मिळालं. आणि तिसऱ्या षटकात पाहिलं तर पहिल्या चेंडू 6 धावा येऊन देखील षटकार येऊन देखील केवळ 7च धावा आल्यात. हर्षा पहिला चेंडू बॅटची कडे लागले आणि इथे आपण पाहतोय चेंडू जातोय लेग स्लिपचा क्षेत्रफळ चकवत सीमारेषेच्या बाहेर येतोय. महत्वपूर्ण असा चौकार डीजे.
आणि या ग्राउंडची त्यांनी स्तुती केली आहे. खूप छान ग्राउंड आहे. या चेंडूवरती एक धाव मिळते. बघा मित्रांनो, लाईव्ह टेलिकास्ट सलमानभाई दाखवे. किती लाईव्ह टेलिकास्ट आपण फक्त इंडिया नाही तर इंडियाच्या बाहेर देखील पाहिलं जातं. यूट्यूबच्या माध्यमातून, ड्रीम्स क्रिकेट टीमच्या माध्यमातून ही स्पर्धा सलमानभाई दाखवे दुबईला बसून पाहत आहेत आणि या स्पर्धेसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्यात आणि त्याचबरोबर या मैदानाविषयी देखील त्याने शुभेच्छा दिल्यात की एवढं चांगलं मैदान आपल्या अलिबागमध्ये आहे आणि त्यांचंही म्हणणं आहे की हे मैदान जणू काही एका आंतरराष्ट्रीय दर्जाचं मैदान इथे बनवलं आहे. त्याबद्दल त्यांनी सन्माननीय दिलीप शेठ भोईर यांना देखील शुभेच्छा दिल्यात आणि त्याचबरोबर सर्व खेळाडूंना देखील शुभेच्छा दिल्यात आजच्या स्पर्धेसाठी. धन्यवाद सलमानभाई दाखवे. चेंडू हवेत आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. येतोय उत्तुंग असा षटकार. डीजे या संपूर्ण स्पर्धेविषयी त्याचबरोबर आपण पाहिलं तर डीजे विषयी देखील त्यांनी कौतुक केलंय की साऊंड सिस्टम खूप क्लिअर आहे, खूप चांगला साऊंड आहे आणि समालोचकांविषयी देखील त्यांनी आपण पाहिलं तर आम्हाला देखील शुभेच्छा दिल्यात. त्याबद्दल सलमानभाई दाखवे यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. सन्मान्य ओमकार ठुमरे यांना विनंती की आपण व्यासपीठावर यायचे. सन्मान्य ओमकार ठुमरे आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचंय. हर्षी गोलंदाजी या षटकात बहरताना आपण पाहतो. एक षटकार एक चौका जरी आला असला तरीही आत्तापर्यंत 12 धाव त्यांनी खर्च केल्यात. कारण अंतिम षटक म्हटल्यानंतर हाणमारीचं षटक ज्याला स्लॉग ओव्हर म्हटलं जातं, ज्या षटकात केवळ तोडफोड प्रकारची फलंदाजी केली जाते, चौका षटकामध्ये डील केले जातात, इथे मात्र 5 चेंडूमध्ये 12 धाव आल्यात. हा चेंडू पंचांचा इशारा येतोय. उजव्या शीच्या दूर जाणारा खेळण्याच्या मर्यादे बाहेरचा अवांत सोबतची धाव मिळते आणि अवांत धावने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 40 धावा. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज हर्ष पाहूया अंतिम चेंडू चांगल्या प्रकारे पूर्ण करणार की या चेंडूवरती एक मोठा प्रहार केला जाणार. प्रयत्न नक्कीच केला जातोय. एक क्षेत्ररक्षक डीपला तैनात आहे. एक धाव सहजतेने पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. दुसरी धाव इथे पूर्ण केली जाते आणि या 2 धावांनी आपण पाहतोय या षटकाची, या इनिंगची सांगता होते. 4 षटकांच्या अखेरीस प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय 4 षटकांच्या निर्धारित खेळामध्ये 24 रनचा सामना करताना आपण पाहिलं तर ओमसाई वर्सोली संघाने धाव फलकावर धावसंख्या रचली ती म्हणजेच 4 गडी बाद 42 धावा. 42 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 4 ओव्हर्स. 24 चेंडूमध्ये 42 धावा झाल्यात. विजयासाठी 24 चेंडूमध्ये 43 धावांचं आव्हान आहे. जय बापदेव भेरसे संघाने देखील तयार राहायचे. आपण आला असेल तर आपली उपस्थिती नोंदवायचे. जय बापदेव भेरसे, जय बापदेव भेरसे. बापदेव भेरसे संघ आपण इथे आला असाल तर आपण इथे पहिल्या इनिंगचा खेळ आपण ऐकलात आणि त्यानंतर समालोचन क्षेत्रातील बुलंद आवाज ज्यांनी खऱ्या अर्थाने खूप बुलंदी गाठलेली आहे आणि त्यांनी अजूनही मोठी उंच शिखरं पार करावीत आणि मोठ्या स्टेजवरती जाऊन समालोचन करावं अशी आम्हा सर्वांचीच अपेक्षा आहे. असे आपल्या सर्वांचे लाडके आणि अंजुम भाभी यांचे हिरो
सन्माननीय इम्रान बुखारी उर्फ भाईजान यांचा आवाज आपण ऐकाल. ओव्हर टू यू भाईजान. सलामी की बैटर मैदान पर जल्द से जल्द भेजे, क्योंकि आज काफी मैचेस खिलवाने हैं. प्लीज कोऑपरेट करें. 15 मिनटों में 3 ओवर समाप्त करना अनिवार्य है. अभी अभी अपने आवाज सुना हमारे काबिल दोस्त रायगढ़ का बुलंद आवाज जो मेरे लिए दुआ कर रहे हैं, पर भगवान से मैं दुआ करूंगा कि आप भी आईएसपीएल की स्टेज पर कमेंट्री करें. नीनाजी कदम सर और हमारे सम्मानीय बड़े भाई सलमान भाई दाखवे जो आज दुबई से मैच देख रहे हैं, उन्होंने आज झिराट के इस स्टेडियम की मैदान की काफी तारीफ की. सलमान सर मैं आपका तेजी से शुक्रिया अदा करना चाहूंगा. और 28 तारीख को मयूर सर मुरुड प्रीमियर लीग के लिए कमेंट्री के लिए था और दुबई से उन शख्स ने मेरे लिए 2000 रुपए कैश प्राइज भेजा था, बख्शिश भेजा था. ऐसे सम्मानीय आदरणीय सलमान भाई दाखवे मैन फ्रॉम दुबई, इनका भी मैं तेजी से आभार व्यक्त करूंगा. सिद्धि विनायक क्रीड़ा मंडल झिराट डोंगरी इस प्रतियोगिता के द्वारा बाजी के लिए आते हुए गेंदबाज मंदार बल्लेबाजी के लिए आते हुए बैटर कुणाल और उनका साथ देते हुए अभिराज. जबकि जीतने के लिए फिर से एक बार 24 गेंदे 43 रनों की आवश्यकता. जो पिछले मैच में इक्वेशन था हमने देखा था, जागृति थर्ड टीम ने वो रन चेस किए थे. कमाल की बल्लेबाजी, पर इस बार क्या टीट फॉर टैट प्रत्युत्तर दिया जाएगा. मंदार गेंदबाजी के लिए आते हुए स्ट्राइक पर बैटर लेफ्ट आर्म बैटर अभिराज. मयूर जी म्हात्रे सर, इनका भी मैं तेजी से आभार. अभिषेक नाइक यानी आबू नाम से जाने जाते हैं, इस अलीबाग पंचक्रोशी में थोड़े से इंजर्ड है, फिर भी उनका परफॉर्मेंस हमें आज नजर आएगा इंशाल्लाह. किस तरह की बल्लेबाजी करेंगे, क्या इस प्रतियोगिता में अपना कप अपने घर पे लेके जाएंगे. तो फिर से एक बार मंदार गेंदबाजी के लिए आते हुए स्ट्राइक पर बैटर अभिराज, नॉन स्ट्राइक पे कुणाल. ओहो, कवर के ऊपर से खेल दिया है, आउटफील्ड है फास्ट, गेंद जाएगी डीप कवर पॉइंट क्षेत्र, बाउंड्री लाइन के पार, शानदार चौकार डीजे सूरज. फील्डर और गेंद के बीच रेस लग रही थी, कौन जीतेगा कौन जीतेगा. आखिर में गेंद ने चकमा दिया, गेंद फील्डर को बाउंड्री लाइन के पार, चौकार. चौके के साथ शुरुआत करते हुए बैटर अभिराज, टीम बापदेव राजनखार टीम की जानिब से बल्लेबाजी करते हुए, जबकि ओम साई वर्सोली टीम के गेंदबाज मंदार के ऊपर पहली गेंद के ऊपर चौके के साथ शुरुआत की है. अभी अभी चौवा लगाया है, छक्का लगाना बाकी है. आगाज तो आपने देखा है, अंजाम अभी तो बाकी है. इस बार फिर से एक बार फ्लिक करना चाहते थे, स्लो ओवर वन, गेंद टप्पा गिरने के बाद थोड़ी सी गति में परिवर्तन किया, बल्लेबाज को चकमा दिया और डॉट गेंद की मोहर लगती हुई हमारे गुण लेखक मयूर जी म्हात्रे सर के स्कोरबोर्ड पर डॉट गेंद. और इस बार बल्ले के बीचों बीच जड़ी है रंग, रंग में भंग. ओहो, ए प्रभु, हे राम कृष्ण जगन्नाथम, क्या हुआ, मोए मोए. ये भी जरूर वायरल होगी अगर कैमरे में पकड़ा गया. कृपया स्वतःची काळजी घ्या मित्रांनो, मंडल जबाबदार नाहीये.
काजू आर यू ओके? यस, काजू बोलते हम ओके। क्रिस का गाना सुनोगे राजू? ले बेटा। इस छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 10 रन। थोड़ा फनी मोमेंट मैदान पर आता हुआ फिर से एक बार मंदार गेंदबाजी करेंगे अभिराज के लिए। ओहो, इस बार बैक टू द बॉलर खेलने की कोशिश, अच्छा प्रयास खुद के फॉलो थ्रो में गेंद को रोकने में कामयाब होते हुए गेंदबाज मंदार तालियों की बौछार उनके खेमे में होती हुई ओम साई ओरसोली के 4 गेंदे हो चुके स्कोर कार्ड पर 10 रन, जबकि 24 गेंदे 43 रनों की आवश्यकता। और हमारे आयोजक राजा भी उनसे मुलाकात के लिए गए कि काजू आप आपकी फिर से एक बार रिएक्शन बता रहे क्या कर रहे थे। ओहो, फिर से एक बार गुड लेंथ स्पॉट पे टप्पा गिरने के बाद थोड़ी सी अंदर आई, कट होते हुए विकेट कीपर के दस्तानों में। इस बार मंदार ने लगातार की 2 गेंदें शानदार डाली, आखिरी 1 गेंद आना बाकी। इसमें जो जीतेगा वो जागृति 11 थर्ड टीम के साथ अगला मैच खेलेगा। तो फिर से एक बार मंदार गेंदबाजी करने के लिए तैयार, सामना करेंगे बैटर अभिराज। ओहो, फिर से एक बार लगातार की गेंदबाजी 3 गेंदों पर बीट कराते हुए, एक तुम्हारी तो एक हमारी। और इस बार स्कोर जहां पहुंचा है 10 रन। एक ओवर की समाप्ति के बाद कमाल की गेंदबाजी, एक चौवा, उसके बाद डॉट, तीसरी गेंद छक्का, उसके बाद डॉट, उसके बाद लगातार की 2 गेंदें डॉट कराई, यानी कुल मिलाकर 6 गेंदों में उन्होंने 2 ही गेंदों पर बड़े स्ट्रोक लगाए बैटर अभिराज। आने वाली 18 गेंदें और जीतने के लिए 33 रनों की आवश्यकता है। 18 गेंदें 33 रनों की जरूरत। मयूर सर, अगर देखा जाए तो प्रति षटक 11 के औसत से यहां पर बल्लेबाजी करनी है, जो रन रेट प्राप्त करना है उसके पीछे 1 रन पिछाड़ी पर। इस बार दूसरी ओर की जिम्मेदारी गेंदबाजी के लेते हुए गेंदबाज ओम साई वर्सोली टीम की जानिब से ऋषिकेश। स्ट्राइक पर बैंडर कुणाल को हम देख रहे हैं। ओहो, और इस बार कुणाल के स्लॉट में उसे बेच दिया डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के पार। गिली गिली अंबा, खुश हो गई रंबा, गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर लंबा, षटकार। इसका गाना, इस छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 16 रन। अतिया सूद भाभी के हीरो जर्सी नंबर 16 मयंक अग्रवाल। कुणाल ने पहली गेंद का सामना किया और पहली गेंद पर छक्का लगाकर अपने इरादे स्पष्ट किए। ओहो, फिर से एक बार आड़े बल्ले से खेल दिया है, अलोंग द कारपेट गेंद ट्रैवल होती हुई वाइडिश मिड विकेट की दिशा में। जब तक फील्ड करेंगे 1 रन लेने का मौका 1 रन के साथ। ईशा नेगी भाभी के हीरो जर्सी नंबर 17 ऋषभ पंत स्कोर कार्ड पर आते हुए बिना कोई विकेट खोए, जबकि ये दूसरा और प्रगति पर जीतने के लिए 43 रनों का टारगेट सेट किया है ओम साई वर्सोली टीम ने। जय गणेश पांतवले टीम के सामने, सॉरी बापदेव रांजरखा टीम के सामने। तो फिर से एक बार गेंदबाज ऋषिकेश अपने छोर की अगली गेंद डालने के लिए तैयार, सामना करेंगे बैटर अभिराज। ओहो, इस बार पॉइंट की दिशा में फील्डर तैनात है। इस 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है अनुष्का भाभी के हीरो जर्सी नंबर 18 कैप्टन आरसीबी के विराट कोहली।
इस बार शॉट एंड पुल सक्सेसफुल, गेंद बाउंड्री लाइन के बाहर गोल। कुणाल ऑन द फायर, घे छक्का। डीजे पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर सिंगल, तीसरी गेंद पर सिंगल, चौथी गेंद पर छक्का लगाते हुए कुणाल आज इस मैदान पर शानदार बल्लेबाजी। टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 24 रन। ओहो, थोड़ी सी नीचे रहने वाली गेंद, यहां पर सबमरीन डिलीवरी, पान बुड़ी जिस तरह से समुद्र के अंदर से जाती है उसी तरह से यहां पर 22 के रूप में एक रन प्राप्त करते हुए बल्लेबाजी करने वाली टीम बापदेव रांझनखार। इस एक रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा मयूर म्हात्रे सर बतलाते हुए पूजा भाभी के हीरो चेतेश्वर पुजारा जर्सी नंबर 25 स्कोर कार्ड पर। गेंदबाजी करने वाली टीम, रनों को रोकना होगा। ऋषिकेश फिर से एक बार, ओहो, इस बार आउटसाइड ऑफ स्टंप के काफी बाहर। ऑफिशियल अंपायर राजेश जी पाटिल सर ने अपने हाथ जमीन समांतर किए, वाइड करार करते हुए एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 26 रन 26। ओहो, फिर से एक बार बैक टू द बॉलर। अच्छी गेंदबाजी यहां पर ऋषिकेश की, 2 छक्के खाने के बाद भी कम बैक करने में कामयाब। आने वाले 12 गेंदे और 17 रनों की आवश्यकता, 12 गेंदे 17 रनों की जरूरत है। कुशल मैच हम देख रहे हैं। सिद्धि विनायक क्रीड़ा मंडल झीरा डोंगरी आयोजित रजनी क्रिकेट की प्रतियोगिता जो अलीबाग तहसील में पहली बार मानांकित इस नामकित स्टेडियम में हमें नजर आता हुआ, जबकि ड्रीम्सक्रिकेट.in के माध्यम से जो दर्शक हमसे जुड़े उन सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत। अलीबाग तहसील की पहली टूर्नामेंट जो बड़ी राशि में 80,000 जिस प्रतियोगिता का फर्स्ट प्राइज है और वो भी नाइट टूर्नामेंट का ऑर्गेनाइज, सलग 4 दिन 4 नाइट हमें देख रहे। 12 गेंदे 17 रनों की आवश्यकता। थैंक यू सो मच। बल्लेबाज कुणाल और अभिराज, इनके ऊपर पूरी जिम्मेदारी। तीसरी ओवर की जिम्मेदारी गेंदबाजी कर स्पेल में गेंदबाज ऋतिक। जरूर मंदार के भाई गेंदबाजी के लिए आते हुए, ऋषिकेश के भाई मंदार, ऋषिकेश के भाई गेंदबाजी के लिए आते हुए ऋतिक आर फैक्टर। शॉर्ट किस्म की गेंद, इस बार देखिए अपुन का फटका, 440 का झटका कुणाल के बल्ले से आता हुआ, ये उनकी इनिंग का चौथा छक्का। डीजे के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 32 रन। मंदार के बल्ले से आता हुआ तीसरा छक्का, अभिराज कुणाल के बल्ले से आता हुआ तीसरा छक्का और अभिराज का एक छक्का, और जरूर ऋतिक के ऊपर अटैक किया, काउंटर अटैक करने में कामयाब। मैच चालू करा। ऑफिशियल अंपायर सर से गुजारिश है, हमारे वॉलंटियर्स वहां पर है, आपको गेम प्रोवाइड किया जाएगी पर गेम मत रुकाइए। 32 रन स्कोर कार्ड पर पहली गेंद पर छक्का लगाया बापदेव रांझनखार के बल्लेबाज कुणाल ने। कमाल की बल्लेबाजी, शानदार बल्लेबाजी। ओहो, फिर से एक बार शॉर्ट गेंद डीप फाइनल की दिशा में, गेंद ट्रैवल होती हुई, गेंद सीमा पार। फिर से एक बार आज के रजनी का शानदार चौकार। टूटा मगर हौसला अभी जिंदा है, खौफ टूटा मगर हौसला अभी जिंदा है। हम वो है जिनके सामने मुश्किलें शर्मिंदा है। आज कुणाल की शानदार बल्लेबाजी इस मैच में रंग लगाती हुई, जीतने के लिए 10 गेंदे 7 रनों की आवश्यकता।
पर इस बार मिस टाइमिंग, गेंद हवा में। ओहो, फिर से एक बार जीवन दान यहां पर प्राप्त होता हुआ। कोशिश की थी गेंदबाज ऋतिक ने, पर 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 37 रन। आने वाली 9 गेंदें 6 रनों की आवश्यकता, 9 गेंदें 6 रनों की जरूरत। स्ट्राइक पे अभिराज, एक सलामी बैटर, अभी भी एक भी विकेट उन्होंने खोई नहीं है। यह शानदार शुरुआत है बापदेव रांझर खान टीम की। और फुल टॉस गेंद और उसे खेल दिया है मिड विकेट बॉर्डर लाइन के पार। 1 बाउंस, चौकार डीजे। पहुंचा इस चौके के साथ 41 रन। जीतने के लिए मात्र अभी भी 2 रनों की आवश्यकता है। आने वाली 8 गेंदें 2 रनों की जरूरत। शानदार मैच, और इस बार विजयी नहीं। शानदार कैच लपकते, ऐसा लगा कि गेंद विजयी स्ट्रोक होगा, पर वहां पर फील्डर तैनात है। शानदार कैच लपका, डीजे सूरज को मौका। के लिए 2 रनों की आवश्यकता। न्यू बैटर मैदान पर इनायत नंबर 3 पर ओमकार आते हुए, मयूर सर बतलाते हुए अभी जीतने के लिए 7 गेंदें 2 रनों की आवश्यकता है। एक शानदार मैच, कांटे की टक्कर में जरूर यहां पर कुणाल ने शानदार बल्लेबाजी की और उसका साथ दिया अभिराज ने। ऋतिक फिर से एक बार अपने स्पेल की आखिरी गेंद डालने के लिए तैयार। ऋतिक फिर से एक बार गेंदबाजी करने के लिए तैयार होंगे, और इस बार फ्लिक किया फील्डर वहां पर, थोड़े से फंबल हो गए। 1 रन लिया, दूसरी रन लेने की कोशिश और उस कोशिश में कामयाब, और इसी तरह से मैच जीत लिया है बापदेव रांझर खान टीम ने। टॉस के लिए है बापदेव रांझर खान टीम के कप्तान, और तब तक मयूर सर बताएंगे प्लेयर द मैच। कुणाल प्लेयर द मैच। 3 ओवर का होने वाला मैच। टॉस के लिए है बापदेव रांझर खान टीम के कप्तान और जागृति थल। प्लेयर द मैच कुणाल, जिन्होंने शानदार बल्लेबाजी की और नीचे 24 रनों का योगदान दिया और 1 विकेट प्राप्त की। ऐसे ऑलराउंडर कैटेगरी के खिलाड़ी कुणाल बनते इस मैच में प्लेयर द मैच। टॉस सेट या बापदेव